Welcome student. Today we will see the topic advantages of database management system over file processing system. Last lecture we have learned about the topic disadvantages of file processing system. तर आता आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत की फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचे जे काही ॲडव्हान्टेजेस होते ते आपल्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमने कसे ओव्हरकम केलेले आहेत. तर बघा, फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा कंट्रोलिंग डेटा रिडंडन्सी, जो की आपला फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचा डिसॲडव्हान्टेजेस होता डेटा रिडंडन्सी. सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे बघा DBMSचा डेटा कन्सिस्टन्सी, जो आपल्या फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचा डिसॲडव्हान्टेजेस होता डेटा इनकन्सिस्टन्सी. नंतर थर्ड ॲडव्हान्टेजेस आहे DBMSचा शेअरिंग ऑफ डेटा. आपल्या फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचा तो डिसॲडव्हान्टेजेस होता लिमिटेड डेटा शेअरिंग. नंतर फोर्थ ॲडव्हान्टेजेस आहे DBMSचा डेटा इंडिपेंडन्सी, तो आपला फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचा डिसॲडव्हान्टेजेस होता डेटा डिपेंडन्सी. नंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा डेटा कंट्रोल, जो की आपला फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये डिसॲडव्हान्टेजेस होता पुअर डेटा कंट्रोल. नंतर 6 ॲडव्हान्टेजेस आहे सेक्युरिटी, जो आपला फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये प्रॉब्लेम ऑफ सेक्युरिटी हा डिसॲडव्हान्टेजेस होता. 7 ॲडव्हान्टेजेस आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा कंट्रोल ओव्हर कॉन्करन्सी, जो फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये डिसॲडव्हान्टेजेस आहे कॉन्करन्सीचा. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा डेटा मॉडेलिंग ऑफ रिअल वर्ल्ड, तो फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये आपला डिसॲडव्हान्टेजेस आहे पुअर डेटा मॉडेलिंग ऑफ रिअल वर्ल्ड किंवा डिफिकल्ट डेटा मॉडेलिंग ऑफ रिअल वर्ल्ड. हे आहेत आपले टोटल 8 ॲडव्हान्टेजेस ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर बघा, सर्वात पहिला ॲडव्हान्टेजेस बघूया आपण कंट्रोलिंग डेटा रिडंडन्सी. तर आपण सर्वांनी बघितलेलं आहे फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये की डेटा रिडंडन्सी म्हणजे काय, की डेटा डुप्लिकेशन, सेम डेटाच्या फाईल्स वेगवेगळ्या कम्प्युटरवरती सेव्ह असणे किंवा स्टोअर करून ठेवणे, त्याला आपण म्हणतो डेटा रिडंडन्सी. हे कसं कंट्रोल केलं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमने हे आपण बघणार आहोत. तर बघा, in file processing system the different applications has separate files for data storage. In this case the duplicated copies of the same data are created at many places. हे काय झालं आपलं फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचा डिसॲडव्हान्टेजेस. बघा, तो ओव्हरकम केला आहे DBMSने. इन DBMS ऑल द डेटा ऑफ एन ऑर्गनायझेशन इज इंटिग्रेटेड इनटू अ सिंगल डेटाबेस, म्हणजे जो काही एखाद्या ऑर्गनायझेशनचा डेटा असेल तो पूर्ण एकाच ठिकाणी इंटिग्रेटेड केलेला आहे आपल्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमने. नेक्स्ट बघा, द डेटा इज रेकॉर्डेड ॲट ओनली वन प्लेस इन द डेटाबेस अँड इट इज नॉट डुप्लिकेटेड. म्हणजे काय, डेटा एकाच ठिकाणी ठेवलेला आहे, एकाच प्लेसला सर्व डेटा स्टोअर करून, म्हणून त्या डेटाचं डुप्लिकेशन होत नाही. बघा, नंतर व्हेन दे आर कन्वर्टेड इंटू सिंगल डेटाबेस द डेटा इज इंटिग्रेटेड इंटू अ सिंगल डेटाबेस सो दॅट मल्टिपल कॉपीज ऑफ सेम डेटा आर रिड्यूस टू सिंगल कॉपी. म्हणजे इथे डेटा रिडंडन्सी रिड्यूस केलेल्या आहे. जो काही सेम डेटाच्या फाईल्स सेपरेट फाईल्स होत्या त्या सर्व फाईल्सला सिंगल डेटाबेसमध्ये स्टोअर केला, म्हणून ज्या काही डुप्लिकेट फाईल्स होत्या त्या रिड्यूस केल्या गेल्या कंट्रोलिंग ऑफ डेटा रिडंडन्सीमध्ये. सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे बघा डेटा कन्सिस्टन्सी. द डेटा consistency is obtained by controlling the data redundancy. If a data item appears only once, any update to value has to be performed only once and the updated value immediately available to all users. जसं आपलं डेटा इनकन्सिस्टन्सीमध्ये होतं, सेपरेट फाईल वेगवेगळ्या PCवरती होत्या, म्हणजे डेटा रिडंडन्सी. जर एखादी फाईल आपण अपडेट केली तर दुसरी फाईल अपडेट करायची राहून गेली तर काय होतं, तो डेटा इनकन्सिस्टन्सी. हे आपण डिटेल्समध्ये शिकलेलो आहोत. तर डेटा कन्सिस्टन्सी म्हणजे काय, की सिंगल डेटाबेसवरती सर्व फाईल्स अवेलेबल आहेत, डेटा डुप्लिकेशन नाही, म्हणजे ओनली वन फाईल ती अपडेट केली तर पूर्ण डेटा काय होत होता, अपडेट होत होता आणि इमिजिएटली अवेलेबल होतो पूर्ण युजरसाठी. हे आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं. बघा, आता फॉर एक्झाम्पल, इफ देअर इज चेंज इन डिझिग्नेशन ऑफ एम्प्लॉई देन द चेंजेस आर मेड इन सिंगल सेंट्रलाइज फाईल विच इज अवेलेबल टू ऑल द युजर्स. म्हणजे एका फाईल, एक सेंट्रलाइज फाईल आहे एम्प्लॉईची, त्या फाईलमध्ये चेंजेस केला, तो सर्व
सर्व युजरला दिसणार, म्हणजे त्या ऑर्गनायझेशन्समधल्या सर्व एम्प्लॉईजला किंवा सर्व युजर्सला त्या एम्प्लॉईचा डेटा तिथे दिसणार. हे आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS. नंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे बघा, शेअरिंग ऑफ डेटा. In DBMS, data can be easily shared by different applications. The database administrator manages the data and gives rights to user to access the data. म्हणजे काय, जसं फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये आपल्याला डेटा ॲक्सेस करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्राम्स राईट करायला लागत होता, तसं इथे काय आहे की आपल्याला एखादा डेटा शेअर करायचा असेल तर फक्त जो काही आपला एकच सिंगल ऑथॉरिटी असेल, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, तो काय करेल, कुठल्याही युजरला डेटा अवेलेबल किंवा डेटा पाहिजे असेल तर तो डेटा जो काही आपल्याकडे अवेलेबल आहे तो ॲक्सेस करण्याचा राईट्स देतो. म्हणजे इथे डेटा शेअरिंग किंवा शेअर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी प्रोग्राम लिहिण्याची गरज नाही. म्हणजे हे एक ॲडव्हान्टेजेस आहे शेअरिंग ऑफ डेटा. बघा सेकंड, मल्टिपल युजर्स कॅन बी ऑथराइज टू ॲक्सेस द सेम डेटा सायमल्टेनियसली. द रिमोट युजर्स कॅन ऑल्सो शेअर सेम डेटा. म्हणजे मल्टिपल युजर ॲट अ टाइम आपला तो डेटा घेऊ शकतात, ॲक्सेस करू शकतात. नंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे बघा, डेटा इंडिपेंडन्सी. जसं आपलं डेटा डिपेंडन्सी डिसॲडव्हान्टेजेस होतं, डेटा हा एकमेकांवरती डिपेंड होता, आता इथे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये डेटा इंडिपेंडन्स आहे. In DBMS, we can completely separate the data structure of database and programs or applications which are used to access the data. म्हणजे प्रत्येक प्रोग्रामचं किंवा प्रत्येक ॲप्लिकेशनचं इथे सेपरेट डेटा स्ट्रक्चर आहे, प्रोग्राम सेपरेट आहे. बघा, दिस इज कॉल्ड ॲज डेटा इंडिपेंडन्सी. इफ एनी चेंजेस आर मेड इन स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस देन देअर इज नो नीड टू मेक चेंजेस इन द प्रोग्राम्स. म्हणजे काय, एखाद्या डेटाबेसच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज केला तर त्या प्रोग्राममध्ये चेंजेस केला पाहिजे असं काही तिथे गरज नसते. म्हणून हा काय आहे, स्ट्रक्चर हे आपल्या प्रोग्रामवरती डिपेंड्स नाही, म्हणजे डेटा इंडिपेंडन्सी. फॉर एक्झाम्पल, यू कॅन मॉडिफाय द साईज ऑर डेटा टाईप ऑफ अ डेटा आयटम फील्ड ऑफ अ डेटाबेस टेबल विदाऊट मेकिंग एनी चेंज इन ॲप्लिकेशन प्रोग्राम. म्हणजे काय, आपण एखाद्या डेटाबेसची साईज त्या प्रोग्राममध्ये चेंज न करता आपण ती मॉडिफाय करू शकतो, म्हणजे डेटा इंडिपेंडन्सी. नंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे बघा, डेटा कंट्रोल. द DBMS provides centralized data storage, hence keeping control on data is very much easy as compared to traditional file system. म्हणजे काय, जसं आपल्या ट्रॅडिशनल फाईल सिस्टीममध्ये डेटा हा डिसेंट्रलाइज होता, डिस्ट्रीब्युटेड होता, तसं इथे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये डेटा हा एक सेंट्रलाइज आहे. सेंट्रलाइज म्हणजे एकाच लोकेशनला तो स्टोअर करून ठेवला जातो, म्हणून डेटा कंट्रोल करण्यासाठी इझी जातं ॲज कम्पेअर टू ट्रॅडिशनल फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. बघा, ॲज डेटा इज कॉमन फॉर ऑल द ॲप्लिकेशन, नो पॉसिबिलिटी ऑफ एनी कन्फ्युजन ऑर कॉम्प्लिकेशन. म्हणजे काय हा आहे, डेटा हा कॉमन आहे, जेवढे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यासाठी, म्हणून इथे एकच फाईल असल्यामुळे कन्फ्युजन होत नाही आणि कॉम्प्लिकेशन होत नाही. नंतर बघा, सिक्युरिटी. इन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम द डिफरंट युजर्स कॅन हॅव डिफरंट लेवल्स ऑफ ॲक्सेस टू डेटा बेस्ड ऑन देअर रोल्स. म्हणजे काय केलं आहे, इथे सिक्युरिटी मेंटेन केलेली आहे डेटाबेसनी. बघा एक्झाम्पल, इन द कॉलेज डेटाबेस स्टुडंट्स विल हॅव द ॲक्सेस टू देअर ओन डेटा ओनली, while their teachers will have access to data of all the students whom they are teaching. म्हणजे काय, फक्त